तर मी जय महाराष्ट्र चॅनलचे आभार मानतो, की अशा पद्धतीची चर्चा घडवून आणली. त्याचं कारण महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं चर्चा चालू आहे, हं, चर्चेचं गुऱ्हाळ चालू आहे, तर कुठेतरी आम्हाला आमची बाजू मांडण्यासाठी एक प्लॅटफॉर्म तुम्ही उपलब्ध करून दिला. त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. हं. आणि दुसरी बाजू दादांचा स्वभाव महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षातल्या सर्व नेत्यांना माहीत आहे. मग ते काँग्रेसचे असू द्या, शिवसेनेचे असू द्या किंवा इतर कुठले आमचे महाराष्ट्रातले जे राजकीय पक्ष आहेत म्हणजे राज ठाकरे साहेब असू द्या, कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांना माहित आहे, की अजितदादा कुठल्याही कामामध्ये कधी भेदभाव करत नाहीत. त्यांचा स्वभाव हा स्पष्टपणे बोलण्यासाठी म्हणून ओळखला जातो. अजितदादांनी त्या दिवशी जे विधान केलं, ते विधान एका बाबा तुम्ही आम्हाला जर जास्तीत जास्त नगरसेवक निवडून द्याल, तर तेवढीच आमची जबाबदारी वाढते, की वरून आम्ही निधी आणत असताना तुम्हाला जास्तीत जास्त आता हा निधी सरकारचा आहे. सरकारचा निधी शासकीय कामासाठीच ते देणार आहेत. म्हणजे व्यक्तिगत कुणाच्या लाभासाठी नसून त्या गावच्या विकासासाठी मी जास्तीत जास्त निधी देऊ देऊ शकतो किंवा देता येईल अशा पद्धतीचा त्यांचा अर्थ होता. फक्त दादाची भाषा रांगडी आहे. एका वेगळ्या पद्धतीने ते बोलले. म्हणून कदाचित गैरसमज झाले असतील. परंतु मी आपल्याला आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो, की अजितदादाने जी भाषा बोलली ती फक्त आणि फक्त त्या गावातल्या लोकांच्या विकास कामाचे जी प्रलंबित राहिले त्या कामाला गती देण्यासाठी अधिकाधिक विकास कामं त्या करण्यासाठी अशा पद्धतीचं विधान त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याच्यातून काही लोकांनी जाणीवपूर्वक राजकीय अर्थ वेगळे काढले, काही चॅनलने त्याच्यावरती बातम्या चालवल्या. हं. पवार म्हणलं की त्याला वेटेज येतच. जसं राणे म्हणलं की वेटेज येतं, तसं पवार म्हणलं बर की ठीक आहे वेटेज ठीक आहे. येतं. तर त्यामुळं त्या गोष्टीला अधिक महत्व आलं. मला वाटतंय अनेक नेत्यांनी अशा पद्धतीचे विधानं ह्याच्या आधीही केलेले आहेत. परंतु महाराष्ट्रातला एकही राजकीय पक्षाचा नेता असं म्हणू शकणार नाही, की अजितदादांनी निधी वाटपामध्ये कधी भेदभाव केला. म्हणजे विरोधी पक्षातल्या आमदाराला सुद्धा निधी देण्याचं काम हे अजितदादानं अनेक वेळा करून दाखवलंय. कारण ते नेहमी म्हणतात, की निवडणुकीपुरतं विरोध असला पाहिजे. निवडणुकीच्या नंतर आपण जनतेचे बर प्रतिनिधी असतो, जनतेचे सेवेकरी असतो आणि त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. आणि अजितदादांनी नेहमीच हे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाला, सर्व लोकांना घेऊन जाण्याचं काम केलेलं आहे.